Talking about things too. Read aloud. मोठ्याने वाचा. There is a mouse in the hat. The mouse is in the hat. बघा इथे in हा वर्ड्स लाल कलर मध्ये घेतलेला आहे. याच पद्धतीने खाली काही वर्ड्स दिलेले आहेत जे लाल कलर मध्ये घेतलेले आहे. यांचा परिचय आपण करून घेणार आहोत. In, on, under, near, in front of and behind हे सर्वच प्रेपोजिशन्स आहे आणि यांचा उपयोग करून आपल्याला सेंटेन्सेस बनवायची आहे. इन, आय एन इन, इन म्हणजे आत. सेंटेन्स देर इज अ माउस इन द हॅट. द माउस इज इन द हॅट. सेम याच पद्धतीने आपल्याला बाकीचे हे वर्ड्स वापरून आपल्याला सेंटेन्सेस बनवायची आहे. ऑन, ऑन म्हणजे वर. देर इज अ माउस ऑन द हॅट. द माउस इज ऑन द हॅट. इनच्या जागेवर ऑन करून सेंटेन्स बनवायची आहे. अंडर, अंडर म्हणजे खाली. बघा ही हॅट आहे, या हॅटच्या खाली आपल्याला हा माउस दिसत आहे. सेंटेन्स बघू. देर इज अ माउस अंडर द हॅट. द माउस इज अंडर द हॅट. नियर, नियर म्हणजे जवळ. या हॅटच्या जवळ हा माउस आहे. नियर म्हणजे जवळ. देर इज अ माउस नियर द हॅट. द माउस इज नियर द हॅट. इन फ्रंट ऑफ, इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर, च्या समोर. बघा या हॅटच्या समोर हा माउस दिसत आहे. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. देर इज अ माउस इन फ्रंट ऑफ द हॅट. द माउस इज इन फ्रंट ऑफ द हॅट. बिहाइंड, बिहाइंड म्हणजे मागे. बघा या हॅटच्या मागे हा माउस दिसत आहे. बिहाइंड म्हणजे मागे. देर इज अ माउस बिहाइंड द हॅट. द माउस इज बिहाइंड द हॅट. Look at the pictures and frame at least 3 sentences for each of these words. चित्रे पहा आणि यांतील प्रत्येक शब्दासाठी किमान 3 वाक्ये तयार करा. In, on, under, near, in front of and behind. इथे हे 6 प्रेपोजिशन्स दिलेले आहे. यांचा वापर करून आपल्याला सेंटेन्सेस बनवायची आहेत. इथे हे 4 चित्र दिलेले आहे. या चित्रांमध्ये हे आपण वेगवेगळे वर्ड्स त्याचं मीनिंग आपण लिहून घेतलेलं आहे. यांचा वापर करून आपल्याला सेंटेन्सेस बनवायची आहे. परंतु या आधी आपण बघूया पुढील व्हिडिओ. यातून आपल्याला अधिक स्पष्ट होईल. टॉकिंग अबाउट थिंग्स टू. आय एन इन, इन म्हणजे आत. बघा ही हॅट आहे. या हॅटच्या आत हा माउस आहे. सेंटेन्स बघू. देर इज अ माउस इन द हॅट. द माउस इज इन द हॅट. नेक्स्ट ऑन, ओ एन, ऑन, ऑन म्हणजे वर. ही हॅट आहे. या हॅटच्या वर हा माउस आहे. सेंटेन्स देर इज अ माउस ऑन द हॅट. द माउस इज ऑन द हॅट. अंडर, UNDER, अंडर म्हणजे खाली. ही हॅट आहे. या हॅटच्या खाली हा माउस आहे. सेंटेन्स बघू. देर इज अ माउस अंडर द हॅट. द माउस इज अंडर द हॅट. नियर, NEAR, नियर, नियर म्हणजे जवळ. ही हॅट आहे. या हॅटच्या जवळ हा माउस आहे. सेंटेन्स देर इज अ माउस नियर द हॅट. द माउस इज नियर द हॅट. शिकूया इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. बघा ही हॅट आहे. या हॅटच्या समोर हा माउस आहे. सेंटेन्स बघू. देर इज अ माउस इन फ्रंट ऑफ द हॅट. द माउस इज इन फ्रंट ऑफ द हॅट. बिहाइंड, बिहाइंड म्हणजे मागे. ही हॅट आहे. या हॅटच्या मागे हे माउस आहे. सेंटेन्स बघू. देर इज अ माउस बिहाइंड द हॅट. द माउस इज बिहाइंड द हॅट. आता आपण एकाच चित्रामध्ये सर्वच वर्ड्सचा परिचय करून घेऊया.
बास्केट, टोमॅटोज, ग्रीन ग्रॉसर म्हणजे भाजी विकणारी महिला, अँड अम्ब्रेला म्हणजे छत्री, अँड मॅट म्हणजे चटई, अँड पंपकिन म्हणजे हा भोपळा. शिकूया इन म्हणजे आत. बघा ही बास्केट आहे, याच्या आत हे टोमॅटोज आहे. सेंटेन्स बघू. देर आर टोमॅटोज इन अ बास्केट. देर आर टोमॅटोज इन अ बास्केट. ऑन ऑन म्हणजे वर. बघा ही मॅट आहे, या मॅटच्या वर टोमॅटो बास्केट आहे. सेंटेन्स द बास्केट इज ऑन अ मॅट. द बास्केट इज ऑन अ मॅट. अंडर UNDER अंडर म्हणजे खाली. बघा ही अम्ब्रेला आहे, छत्री आहे, याच्या खाली ही ग्रीन ग्रॉसर आहे. सेंटेन्स बघूया. द ग्रीन ग्रॉसर इज अंडर एन अम्ब्रेला. द ग्रीन ग्रॉसर इज अंडर एन अम्ब्रेला. नियर नियर म्हणजे जवळ. बघा ही टोमॅटो बास्केट आहे, याच्या जवळ हे पंपकिन आहे. सेंटेन्स बघू. देर इज अ पंपकिन नियर द बास्केट ऑफ टोमॅटोज. देर इज अ पंपकिन नियर द बास्केट ऑफ टोमॅटोज. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. बघा ही ग्रीन ग्रॉसर आहे, या ग्रीन ग्रॉसर समोर ही टोमॅटोज बास्केट आहे. सेंटेन्स बघू. द बास्केट ऑफ टोमॅटोज इज इन फ्रंट ऑफ द ग्रीन ग्रॉसर. द बास्केट ऑफ टोमॅटोज इज इन फ्रंट ऑफ द ग्रीन ग्रॉसर. बिहाइंड म्हणजे मागे. बघा हे टोमॅटो बास्केट आहे, याच्या मागे ही ग्रीन ग्रॉसर आहे. सेंटेन्स बघूया. द ग्रीन ग्रॉसर इज बिहाइंड द बास्केट. द ग्रीन ग्रॉसर इज बिहाइंड द बास्केट. आता आपण एकाच स्लाइड मध्ये हे सर्वच प्रेपोजिशन्स शिकून घेऊया. बघूया. इन म्हणजे आत. बघा ही बास्केट आहे, या देर आर टोमॅटोज इन अ बास्केट. ऑन म्हणजे वर. द बास्केट इज ऑन अ मॅट. द बास्केट इज ऑन अ मॅट. अंडर म्हणजे खाली. द ग्रीन ग्रॉसर इज अंडर एन अम्ब्रेला. द ग्रीन ग्रॉसर इज अंडर एन अम्ब्रेला. नियर म्हणजे जवळ. देर इज अ पंपकिन नियर द बास्केट ऑफ टोमॅटोज. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. द बास्केट ऑफ टोमॅटोज इज इन फ्रंट ऑफ द ग्रीन ग्रॉसर. द बास्केट ऑफ टोमॅटोज इज इन फ्रंट ऑफ द ग्रीन ग्रॉसर. बिहाइंड म्हणजे मागे. बघा हे टोमॅटोच्या बास्केटच्या मागे ग्रीन ग्रॉसर आहे. द ग्रीन ग्रॉसर इज बिहाइंड द बास्केट. द ग्रीन ग्रॉसर इज बिहाइंड द बास्केट. बघूया पुढील चित्र आणि त्यातले काही वर्ड्स. ट्री, ऑक्स, सन अँड हाऊस. इन शिकूया. इन म्हणजे आत. बघा हे घर आहे, हाऊस आहे, याच्या आत हा मुलगा आहे. सेंटेन्स देर इज अ बॉय इन द हाऊस. देर इज अ बॉय इन द हाऊस. ऑन म्हणजे वर. बघा ही स्लाइड आहे, या स्लाइडच्या वर ही मुलगी गर्ल आहे. सेंटेन्स द गर्ल इज ऑन द स्लाइड. द गर्ल इज ऑन द स्लाइड. अंडर म्हणजे खाली. बघा या झाडाच्या खाली ऑक्स आहे. सेंटेन्स बघू. एन ऑक्स इज अंडर अ ट्री. एन ऑक्स इज अंडर अ ट्री. नियर म्हणजे जवळ. बघा हे ट्री आहे, झाड आहे, याच्या जवळ हे हाऊस आहे. सेंटेन्स बघू.
The house is near the tree. The house is near the tree. In front of. In front of म्हणजे च्या समोर. बघा हे घर आहे, या घराच्या समोर ही कार आहे. सेंटेन्स There is a car in front of the house. There is a car in front of the house. Behind. Behind म्हणजे मागे. बघा हे हिल्स आहे, टेकडी आहे, याच्या मागे सन आहे. सेंटेन्स बघू. The sun is behind the hills. The sun is behind the hills. आता आपण या एकाच चित्रामध्ये सर्वच प्रेपोजिशन्स बघून घेणार आहोत. In, in म्हणजे आत. There is a boy in the house. There is a boy in the house. On म्हणजे वर. The girl is on the slide. The girl is on the slide. Under म्हणजे खाली. An ox is under a tree. An ox is under a tree. Near म्हणजे जवळ. The house is near the tree. The house is near the tree. In front of. In front of म्हणजे च्या समोर. There is a car in front of the house. There is a car in front of the house. Behind म्हणजे मागे. The sun is behind the hills. The sun is behind the hills. या पुस्तकातील हे तिसरे चित्र आहे. या चित्राची ओळख करून घेऊया. क्लॉक म्हणजे घड्याळ. पेन्सिल बॉक्स अँड स्पेक्टेकल म्हणजे चष्मा. अँड रुलर मीन्स मोजपट्टी. बघूया. इन म्हणजे आत. बघा हे बुक आहे. या बुकाच्या आत काय दिसतंय? रुलर मीन्स मोजपट्टी. सेंटेन्स बघू. There is a ruler in the book. There is a ruler in the book. On म्हणजे वर. बघा हे बुक आहे. या बुकाच्या वर स्पेक्टेकल आहे. सेंटेन्स बघू. The spectacle is on the book. The spectacle is on the book. अंडर म्हणजे खाली. या स्पेक्टेकल खाली काय दिसतंय? बुक. The book is under the spectacles. The book is under the spectacle. Near म्हणजे जवळ. हे बुक आहे. या बुकाच्या जवळ हे पेन्सिल बॉक्स आहे. सेंटेन्स बघू. There is a pencil box near the book. There is a pencil box near the book. In front of म्हणजे च्या समोर. बघा ही क्लॉक आहे. याच्या समोर हे बुक आहे. सेंटेन्स बघू. The book is in front of a clock. The book is in front of a clock. Behind म्हणजे मागे. बघा हे बुक आहे. या बुकाच्या मागे हे क्लॉक आहे. सेंटेन्स बघू. The clock is behind the book. The clock is behind the book. आता एकाच स्लाइडमध्ये आपण हे सर्वच सेंटेन्स बघून घेणार आहोत. इन म्हणजे आत. There is a ruler in the book. There is a ruler in the book. On म्हणजे वर. The spectacle is on the book. The spectacle is on the book. Under म्हणजे खाली. The book is under the spectacles. The book is under the spectacles. Near म्हणजे जवळ. There is a pencil box near the book. There is a pencil box near the book. In front of म्हणजे च्या समोर. The book is in front of a clock. The book is in front of a clock. Behind म्हणजे मागे. The clock is behind the book. The clock is behind the book. Last picture in this lesson. Fish tank, plant,
Plant means रोपटे. Cat. Doll. Doll means बाहुली. Tortoise म्हणजेच कासव. And stone. Stone म्हणजे दगड. In. in. In म्हणजे आत. बघा या फिश टँकच्या आत फिशेस आहेत. सेंटेन्स बघू. There are fishes in the fish tank. There are fishes in the fish tank. On. On म्हणजे वर. या फिश टँकच्या वर ही डॉल आहे. सेंटेन्स. The doll is on the fish tank. The doll is on the fish tank. Under. Under म्हणजे खाली. बघा या स्टोन्सच्या खाली हे टॉर्टाइज आहे. There is a tortoise under the stones in the fish tank. There is a tortoise under the stones in the fish tank. Near. Near म्हणजे जवळ. बघा या स्टोन्सच्या जवळ हे प्लांट्स मीन्स रोपटे आहे. There is a plant near the stones in the fish tank. There is a plant near the stones in the fish tank. In front of. In front of म्हणजे च्या समोर. बघा फिश टँक आहे. या फिश टँकच्या समोर हे कॅट आहे. सेंटेन्स बघू. There is a cat in front of the fish tank. There is a cat in front of the fish tank. Behind. Behind म्हणजे मागे. बघा हे स्टोन्स आहे. याच्या मागे फिश आहे. सेंटेन्स बघू. A fish is behind the stones in the fish tank. A fish is behind the stones in the fish tank. आता आपण एकाच चित्रामध्ये हे सर्वच सेंटेन्स बघून घेणार आहोत. In. in म्हणजे आत. There are fishes in the fish tank. There are fishes in the fish tank. On. On म्हणजे वर. The doll is on the fish tank. The doll is on the fish tank. Under. Under म्हणजे खाली. There is a tortoise under the stones in the fish tank. There is a tortoise under the stones in the fish tank. Near. Near म्हणजे जवळ. There is a plant near the stones in the fish tank. There is a plant near the stones in the fish tank. In front of. In front of म्हणजे च्या समोर. There is a cat in front of the fish tank. There is a cat in front of the fish tank. Behind. Behind म्हणजे मागे. A fish is behind the stones in the fish tank. A fish is behind the stones in the fish tank.